अभिषेक सुनीता आपल्या सगळ्यांना आणि सगळ्यांचे आपण आज इथं जमलेलो आहोत कारण आपल्याला शाहू विचारांचे महात्मा गांधीच्या विचाराचे त्यांना विजयी करून आणायचं या विचारासाठी खूप 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 म्हणजे आहे पालखी लढाई मान होय आम्ही सगळे जे गरीब समाजाचे होतो वेगवेगळ्या जातीचे असो काही समाजाचे असो आपल्या सगळ्यांचा समाज कारण या सरकारने आपल्याबरोबर फ्रॉड केला फ्रॉड म्हणजे असा फ्रॉड केला की त्यांनी सांगितलं बेटी बचाव आणि आपल्या देशामध्ये बलात्काराची मोहीम ठेवली जे बलात्काराचे आरोपी आहेत त्यांना आपल्या बाजूला बसवलं आणि म्हणतात की बेटी बचाव बेटी पढाओ तेच नाही घटना मांडून ठेवलेली लोकशाहीची एका दिवसात 300 संस्करणांना त्यांनी एका दिवसात हिटलरपेक्षा आज आपल्याला बाबासाहेबांनी एक उत्तर दिला होता शिका सगळे संघर्ष करा शिक्षणामध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं आज जिथे लँड आहे तिथे बिल्डिंग आहे तिथे बिल्डिंग टीचर आहे तिथं मुलं आहे तिथं मुलं तिथं प्लेग्राऊंड आहे आणि तिथं नाही आहे तिथं भेटण्यासाठी आपल्याकडे फीचे पैसे आहेत त्यामुळे आपल्याला याच्या बाहेर निघालं याच कॅम्पमध्ये 5 करण्याच्या मागं माझी आजी जे तुम्ही माहिती करत होती त्या साहेबांच्या घरी तिथून माझे वडील शाळेला जात होते आणि ते त्यांना बाहेर बसावं लागत होतं तिथून माझे वडील महाराष्ट्रात पहिले आले होते नंतर 4 वेळा मंत्री झाले कॅबिनेट मंत्री 2 खासदार झाले हे बाबासाहेबांची कृपा आहे संविधानाबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो की संविधानामध्ये तुम्ही विश्वास करा किंवा नका करू संविधान तेवढ्याच ताकदीने तुमचं संरक्षण करतं तेवढ्याच ताकदीने तुमच्या कामामध्ये येतं आणि संविधानाने फक्त आपल्या वेगळी छत्री दिलेली नाही तर एक नवीन तलवार सुद्धा दिली वेगळ्याशाहीची जे आपण चालवत राहू इच्छितो आपल्या समाजामध्ये आता आपण बघतोय की कसं विद्यार्थ्यांना डावळलं जातं विद्यार्थ्यांना आरटीचे पैसे मिळालेले 4-5 वर्ष शाळा त्यांना घेत नाही 4-5 वर्ष अब्दुल मौलाना त्याला माझा स्कॉलरशिप पार्टी स्कॉलरशिप सारथी स्कॉलरशिप काहीच दिलेलं नाही म्हणजे हे पर्पजली आपल्याला मागे टाकण्याचं काम आहे आपल्याला मुलागिरीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम हे करत आहे आणि याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आता जॉबचं बोललो तर आपल्या मुलांना जॉब्स नाही म्हणजे 5 लाख इंजिनियर देशामध्ये होतात त्यात 77,000 लोकांना फक्त जॉब हे गेले 10 वर्ष म्हणजे आपल्याकडे 50 लाख इंजिनियर आपल्याकडे त्यांना आपण कोण झाडू मारताय कोण रिसेप्शनचं काम करतंय कोण हाऊसकीपिंगचं काम करतंय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही परिस्थिती झालेली जॉब्सची आणि आपण काही प्रश्न विचारले तर हे म्हणतात की नरेंद्र मोदी बोलते थे कि मनमोहन सिंह जी महंगाई का मुआ भी नहीं बोलते तो ये महंगाई का मुआ बोल रहे हैं ये सिर्फ मंदिर का मुआ बोल रहे हैं तो वो मुंह से हमारा मर्डर कर रहे हैं हमारे भविष्य का हमारे स्वाभिमान का हमारे अभिमान का हमारे आने वाले पीढ़ी का ये लोग मर्डर कर रहे हैं उस मुंह से तो मुद्दा अपना मंदिर का है न शिवालय का है मुद्दा अपना मंदिर का है न शिवालय का है पूरी जनता बेरोजगार है मुद्दा हमारे शिवालय का है तर हे घेऊन मी त्यांच्या विरुद्ध लढणार आहोत आणि लढून त्यांना सोडणार आहे आप जो थोडे गेले तर छोटे गेले आपण सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मी जास्त सभेचं भाषण करत नाही आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या वस्तीमध्ये जाऊन बिल्डिंग चॉल एरियामध्ये जाऊन फक्त लोकांना प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळेल फक्त एक प्रश्न विचारा की तुमच्या मुलाची फी किती आणि 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी ती किती होती त्यांना विचारा नेहमीचे तुम्ही पैसे वाचून दिवाळी साजरा करत होता ते पैसे वाचले का आज त्यांना विचारा सिलेंडरचा भाव परवडते का खायला पोषक आहार मिळत आहे एक सामान्य दलित घराच्या मुलासाठी किंवा अल्पसंख्याक घराच्या मुलासाठी आई वडील त्याच्या मेहनत करून त्याला 10वी पास करून गेला एक स्वप्न ठेवून की आपल्या मुलाला नोकरी लागेल आणि कुठेतरी आपल्याला चांगलं एक घर बघायला मिळेल चांगली सोयी सुविधा मिळतील मुलं महिन्यांनी आपण राहू 10वी पास झाली 12वी पास झाली तरी त्याला खुश करत असतात की ग्रॅज्युएट होऊन जा ग्रॅज्युएशन मधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्या मुलाकडे काही आज नोकरी नाही तर त्यांनी काय करावं चोऱ्या डाके लोकांकडे जाऊन काम करावं याचा आमचा झेंडा घेतला तर कधी 5 वर्षात 2,000 रुपये भेटतील जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त काय मिळणार तर हे आपण युवकांना सांगून देणे गरजेचं आहे
की तुम्ही त्या बाजूला जर गेला, तुम्ही त्या नथुराम गोडसेच्या बाजूला जर गेला, ज्या लोकांनी महात्मा गांधींना मांडलेलं आहे त्या लोकांचे जे मंदिर बांधतात त्याच्या बाजूने गेला तर तुमचा लॉस आहे, प्रॉफिट. तुमचं भविष्य असून त्यामध्ये बस महिलांचं भविष्य धोक्यामध्ये, युवकांचं भविष्य धोक्यामध्ये, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये. तुमचा काय भूमिका परिवार काय स्वतः विश्वगुरु म्हणणारे लोक त्यांनी काय काय केलंय तर नमामि गंगेच्या नावाने जी हे चालू केलं होतं त्याच्यात लाखो पिढीत त्यांनी हाताने टाकले गंगेमध्ये आणि वर ते मेलेल्या लोकांचे फोटो दाखवून तुमच्याकडनं 70,000 कोटी रुपये त्यांनी वसूल केले. पीएम फंड केअर फंडाच्या नावाने त्याला जमा विचारायला सुद्धा आपल्याला जागा नाही. ह्या इमर्जन्सीच्या काळामध्ये आपण काम करतोय मित्रांनो. तर आपण सगळे लढवई घेऊन आपण सगळ्यांना माझं सलाम आहे आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट आपल्या एरियामध्ये जा आणि जोरात ही गोष्ट सांगा की हे जे बसवा सरकार आहे याला आपल्याला पाडून काढायचंय, याला आपल्याला लढायचंय आणि आपल्याला सत्तेच्या बाजूने जे सरकार आहे, जे अन्यायाच्या विरोधाच्या बाजूने सरकार आहे त्याच्या बाजूने जायचं आणि रवींद्र दंगेकरांच्या बाजूने जायचं. धन्यवाद. जय हिंद. या ठिकाणी प्रियंकाताई रणपिसी बोलतील. मी परत एकदा विनंती करतो, आपली बैठक अतिशय लिमिटेड आहे. संविधानाच्या अनुषंगाने आपल्याला या निवडणुकांमध्ये जो धोका आहे तो लोकांच्या नजरेत कसा आणून दिलाय एवढ्या पुढे बोलायचे आणि आपल्याकडे 10-12 मिनिटे होत आहे. मी विनंती करतो 1-2 मिनिटाचा बोलावं. सर्वप्रथम मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करते आणि आपल्याला आज लाभलेले निरीक्षक म्हणून माझी मंत्री केदार साहेबांचं स्वागत करते. इथं उपस्थित सर्व व्यासपीठाचं पण स्वागत करते आणि माझ्या सगळी बंधू आज दादांनी बरंच काय काय बोललेलं आहे. पण आपण एक दलित समाजातनं जेव्हा पुढे येतो, एक आंबेडकरी चळवळीतनं जेव्हा आपण बोलत असतो तर सर्वात महत्वाचा आणि ज्वलंत विषय एकच मला वाटतं, कोणीही उत्तर सुचतं आणि म्हणतं की आम्ही संविधान बदलणार आहोत. कोणी राजस्थानमध्ये म्हणतं, कोणी युपीमध्ये म्हणतं, इतकंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही लोक बोलतात. इतकं शुल्लक किरकोळ वस्तू आहे का ही? आपल्या बाबासाहेबांनी वर्ष इतके घालवले, त्याच्यावर अभ्यास केला, स्वतःच्या हाडांची झीज केली आणि ते संविधान लिहिलं आणि हे लोक ते बदलण्याचं संपवण्याचा विषय करतात. काही ठिकाणी त्याचं दहनही केलेलं आहे. हा विषय मला वाटतं प्रामुख्याने आपल्या समाजामध्ये गेला पाहिजे, कारण जे लोक आज महायुतीला सपोर्ट करत आहेत, जे लोक बाबासाहेबांचं नाव घेऊन बऱ्याच गोष्टी बोलत आहेत, काँग्रेसवरती बोटं ओढत आहेत, त्या लोकांना हे कळलं पाहिजे की बाबासाहेबांनी फक्त एकच महत्वाची गोष्ट दिलेली आहे आणि ती संविधान. आज जे मी बोलत आहे, आज जे तुम्ही इथं बसला आहे, आज जे मला जो वारसा लाभलेला आहे किंवा जे काय आपण करत आहोत ते फक्त आणि फक्त संविधान आहे. युरोप बघा, अमेरिका बघा, तिथे पण महिलांना 100-100, 200-200 वर्ष संघर्ष करायला लागलेला आहे समान अधिकारांसाठी. तो एका क्षणात मिळालेला आहे. का तर बाबासाहेबांनी ती तरतूद केलेली आहे की संविधानामध्ये महिलांना पण समान अधिकार आहे. सगळ्यांमध्ये एक बंधुत्व आलं पाहिजे, धर्मनिरपेक्ष सगळं झालं पाहिजे. आपल्याला लोकांमध्ये जाऊन इतकंच सांगायचं आहे की बाबा हा संविधान वाचवण्यासाठी जर कोण हे लढा देऊ शकेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि त्यासाठी दंगेकर म्हणून आपण निवडून दिलं पाहिजे. कारण ज्या वेळेस आपण वंचितचा विषय घेतो आणि वंचितचा जेव्हा उमेदवार समोर येतो तेव्हा बऱ्याच वेळेला बरेच लोक प्रश्न विचारतात की अहो ताई असं कसं काय, पण आता आहेत, आता आंबेडकर दादांनी सांगितलं आहे मग आपण असं त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. नाही, पण जो विषय खरा आहे तो खरा आहे. ती गोष्ट जो व्यक्ती पुढे नेऊ शकेल आणि जी व्यक्ती त्या गोष्टीचं संरक्षण करू शकेल, कारण आपल्या मुलांचा स्कॉलरशिपचा विषय आहे, बार्टी मधनं त्यांनी आरटी बनवलेला आहे, म्हणजे इथेच आपल्यामध्ये पटासन केलेली आहे. मात्र समाज वेगळा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीएचडीच्या मुलांना जिथं स्कॉलरशिप मिळत होती बार्टी मधनं ती मिळत नाहीये. त्याच्यासाठी त्यांनी किती आंदोलनं केली, किती संघर्ष केला.
मग काय आपल्या लोकांना मिळाला नाही पाहिजे का? असे बरेच प्रश्न आणि बरेच मुद्दे आहेत, हे घेऊन तुम्ही जा. कारण इथे संघर्ष आपल्या समाजामध्ये वंचित आणि काँग्रेस हा असणार आहे. तिथे तुम्हाला कुठेतरी रेटून ह्या गोष्टी सांगायला लागणार आहे की का आपण काँग्रेस पक्षाला साथ दिली पाहिजे. आणि मला माहिती आहे, मी दंगेकर भाऊंचं काम जवळून बघितलेलं आहे. ते प्रत्येक माणसाचं म्हणजे आपण बोलण्याआधी त्यांना कळतं की बाबा हे काम आपल्याला करायला पाहिजे. ते तळागाळातलं व्यक्तिमत्व आहे, सगळ्या लोकांचं काम करतात. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचावे. आणि दंगेकर भाऊंनी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप टाकलेली आहे, जर तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवरती, की त्यांचं कारकीर्द कसं झालं, कुठून सुरुवात झाली. हे जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं की सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तर हे पण एक खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे. आपलं सोशल मीडिया हँडलवरती फक्त आपल्यामध्येच नाही, तर जे इतर समाजाचे ग्रुप्स आहे किंवा इतर ग्रुप्स आहे काँग्रेस RPI हे सोडून, त्या लोकांमध्ये पण हे एक महत्वाचं, रोज जरी आपण एक नोट टाकलं, कारण जे न्याय गॅरंटी आपल्याला मिळत आहे त्या न्याय गॅरंटी बद्दल बोललं पाहिजे. तर ह्या सगळ्या मेसेजेस सोशल मीडियामधनं पण तुम्ही पाठवले पाहिजे. एकच सांगून थांबते. या ठिकाणी सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी आदरणीय मंत्री केदार साहेब या ठिकाणी आले. मी त्यांचं सर्व अर्जाच्या वतीने आपलं मी आदरपूर्वक स्वागत करते. या ठिकाणी सर्व समाजाचे आंबेडकरी व संविधानवादी कार्यकर्त्यांचे आज या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. मी सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलोय, संघटित झालं तर संघर्ष करायची वेळ आलेली. आपला वाद हा BJP बरोबर नाहीये, आपला हा समोर आपले वंचित बरोबर आहे. साहेब वंचित बरोबर आहे का? तर आहे ना, आपली मतं ही वंचित आणि BJP मध्ये हे डिवाइड होणार आहे. म्हणून मी हे सर्व समाज आहे, बौद्ध समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे, मेहतर समाज आहे. म्हणून माझ्या बांधवांना एक विनंती करायची की आपल्यातच मत विभागली जाणार आहे. म्हणून आपण आपल्या समाजापुढे जायचे, समाजात आपल्याला सांगायचे आपण वंचितला मत दिलं म्हणजे BJPला मत दिलं. साहेब हे खूप म्हणजे आता म्हणजे बोलण्यासारखं एक माझ्यासारखे बाबासाहेबांनी एक संविधान लिहिलेले, संविधानामुळे मी एक पुण्याची माझी महापौर झालेली आहे. म्हणून हे संविधान वाचवणं, आज इथं माझे चाचा आहेत, माझे बांधव आहेत, हे संविधान आपल्याला वाचते. संविधान आहे म्हणूनच आपण आहोत. म्हणून दंगेकरांना आपल्याला मत द्यायचे खूप गरजेचं आहे. म्हणून माझ्या बांधवांना आपल्याला आहे ना, तळागाळामध्ये झोपडपट्टीमध्ये जाऊन माणसाला ताळीवाला म्हणून असेल, आपल्या दांडेकर फुल असेल, साहेब तिथे आपल्याला आपल्यासारख्या म्हणजे आदर्श व्यक्ती म्हणून मी आपल्याकडे पाहत आहे. आपण बुलढाण्याला पण पाहिलं, बुलढाण्यापर्यंत आज राहुल गांधी पाहिलं, किती म्हणजे कन्याकुमारी पासून त्यातल्या महाराष्ट्रापर्यंत एक पाहिली व्यक्ती आलेली आहे. म्हणून आपल्याला काँग्रेस पक्ष आज त्या व्यक्तीला काय सांगणार बघा ना, आज पूर्ण कुटुंब, गांधी कुटुंब हे आपल्या काँग्रेस पक्षासाठी बलिदान दिलेले. इंदिराजी गांधींनी, राजीव गांधींनी, म्हणून त्या व्यक्तींचा आदर करणं, एक त्यांचा इतिहास आपल्याला पुढे ठेवायचा आहे. आज सारे पुण्यामध्ये आज आपण राहुलजींची सभा पाहिली असं होतो ना, भविष्य अशी सभा झाली म्हणजे म्हाताऱ्या बायका एकदम अशा ऐकत होत्या. आज आमचा नातू आलेला आहे ती सभा ऐकण्यासाठी, म्हणजे एवढा. म्हणून मी माझ्या मुस्लिम बांधवांना आज आपल्याला करून आणि म्हणून मी माझ्या चाचाला सांगते, चाचा आपल्या बांधवांपर्यंत आपल्याला जायचंय, ख्रिश्चन समाजाचे आपल्याला त्या ख्रिश्चन समाजापर्यंत जायचे, आपल्याला संविधान टिकवायचंय. म्हणून सर्व बांधवांनी आज या ठिकाणी आपण एक शपथ घ्यायची आहे. म्हणजे आपल्या समाजाने साहेब त्यांचा आहे ना, फक्त आपल्या दलित बांधवांकडे जास्त कल आहे BJPचा. दलितांना संपवायचंय, संविधान संपवायचंय. म्हणून हे आपल्या
दलित बांधवांनी एकत्र येऊन आपल्या धंगेकर खूप तळागाळातला कार्यकर्ता आहे. मी 92 पासून पाहते नगरसेवक असताना, म्हणजे आम्ही सभागृहात एकत्र काम केलेलं तळागाळातला. म्हणजे कोणी आजारी पडो साहेब लगेच त्याच्या सुखादुखाला दवाखान्यात जावं फी भरो, म्हणजे स्वतः ते काम असे धंगेकर भाऊ करतायत. म्हणून त्या धंगेकरांना आपण प्रचंड बहुमताने ते विजय झालेलेच आहेत. तर साहेब विजय झालेले, पण आपल्याला अजून काही आपल्या कार्यालयावर भागामध्ये हाऊस हाऊस केलेले. काही काय काळजी करू नका. ह्या बीजेपीने आहे ना अक्षरशः आहे ना त्या मोदी साहेबांना शिव्या देत आहेत. किती महाग करून ठेवलेले आहे. आमच्या काळाला म्हातारे बायका म्हणतात ज्वारी किती स्वस्त होती, धान्य किती स्वस्त होतं, आता किती महाग. आम्ही कोणाला शिकवायचं तसं आम्ही 30 रुपये तोळ्याने सोनं घेतलेलं. आता आपल्या पोरीचे लग्न झाले, जर आता समोरचा जर हुंडा मागत असेल तर आम्ही त्याला काय द्यायचा, हुंडा द्यायचा का? म्हणजे अशी भाषा करताय. म्हणून माझ्या बांधवांनी आपल्या येणाऱ्या 13 तारखेला सर्व तळागाळाचा आपण, म्हणजे मी धंगेकर, चाचा तुम्ही धंगेकर, भाऊ तुम्ही धंगेकर, स्वतः धंगेकर म्हणून तुम्ही मत मागा अशी मी आपल्याला एक तुमची बहीण म्हणून तुम्हाला एक विनंती करते. आणि येणाऱ्या 13 तारखेला आपण त्याला प्रचंड बहुमताने विजय करू अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगते. जय जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करते. आज इथं प्रमुख उपस्थिती आपले माजी राज्यमंत्री सुनील केदार साहेब यांचंही स्वागत करते. आणि सर्व जमलेल्या सर्व माझ्या आंबेडकरी चळवळीचे माझे बंधू आणि भगिनी यांना सर्वांना सप्रेम जय भीम. आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक मुगळीकर यांच्या नेतृत्वात जेव्हा आम्ही संघटनाचं काम करतो त्यावेळेस भाऊंचा आम्हाला एकच आदेश आहे की आपकी बार 400 पार नाही, भाजप तडीपार. तर आम्ही त्या पद्धतीने काम करतो आहोत. पुण्याच्या 4 खासदार मतदारसंघांमध्ये आमचे लोक बऱ्यापैकी महाविकास आघाडीला पाठिंबा देतात, घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करतायत. आणि राहिला विषय पुण्याचा, तर पुण्यामध्ये तर आपले धंगेकर आहे आणि पुण्यामध्ये धंगेकर म्हटलं विशेष नाही, तेच निवडून येणार. आणि आम्ही सर्व त्यांच्या बाजूने आहोत. आमच्या पक्षातर्फे आम्ही त्यांचा प्रचार तर करतोच आहे, पण शोर संविधानाच्या सन्मानासाठी, महिलांच्या रक्षणासाठी आज आपण बघतो मणिपूरची घटना आपल्या डोळ्यासमोर आहे. परत आपल्या कुस्तीपटू नॅशनल लेवलला जे देशाला प्रेझेंट करतात कुस्तीपटू, त्यांचाही अपमान आपल्या समोर आहे. आता इतिहास भाजपचा असल्यामुळे आज काँग्रेसला सपोर्ट करण्याचा, काँग्रेसला साथ देण्याचा जो निर्णय आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलाय आणि तो आम्हाला अभिमानास्पद आहे की आम्ही आज संविधानाच्या संरक्षणासाठी उभं असणाऱ्या लोकांबरोबर आहोत. आणि नक्कीच प्रयत्न करू की धंगेकर ना फक्त काही मतांनी नाही, लाखोच्या लीडने निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे. आणि एवढं बोलेल कारण भाऊंना लवकर जायचंय. खूप जण जर जास्त वेळ घेतला तर भाऊंचाही कार्यक्रम अर्धवट राहतील. मला इथं बोलण्याची संधी दिली, आमंत्रित केलं त्याबद्दल रावण नंबरे आणि सुवर्णाताईंचे खूप खूप आभार मानते. आणि आमचे जय भीम नमो आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन परिवर्तनशील विचाराच्या महामार्गाला आंदोलन करून आज आंबेडकरी चळवळीमध्ये विविध संघटना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते 34 लोकसभा मतदारसंघ यांच्या विजयासाठी उपस्थित असलेले माजी मंत्री केदार साहेब आज पुणे शहरामध्ये आपल्यावरती रवींद्रभाऊ धंगेकर यांना निवडून देण्याची जबाबदारी, सर्वात मोठी जबाबदारी आंबेडकर चळवळीची आहे. आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांवर निवडून द्यायची. प्रत्येक वेळी असं होत आहे की आंबेडकर चळवळीची मतं ही विभागली जातात आणि बीजेपी निवडून जाते. यावेळेस त्यांना आपल्याला असं दाखवून द्यायचं आहे की कुठल्याही मतदान विभागला जाणार नाही, ते संपूर्ण मतदान दीपक बघेल आपल्या रवींद्रभाऊ यांना पडणार आहे. आणि भारताचं भविष्य राहुल गांधी हे पंतप्रधान होईल. संविधान टिकवण्याची सर्वात मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे, ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी आपण सगळी संघटना एकत्र लागलेलो आहे. घराघरामधून निघून काँग्रेसच्या पंजा या क्षेत्रावरती
मतदान करून प्रचंड मतांनी रंग संगीकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. या बैठकीमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. इथे सांगतो जय भीम. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन जनपरिषदेचे श्रीमती गोळे होते. सर्व महापक्षांना अभिवादन करून आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर त्यांच्या प्रचारार्थ आंबेडकरवादी संविधानवादी कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते माननीय सुनीलजी केदार साहेब तसेच आंबेडकर चळवळीतील आणि संविधानवादी चळवळीतील सर्व समाजाचे बहुजन समाजाचे सर्व कार्यकर्ते मित्रांनो, या ठिकाणी वेळ घालणारा दोन शब्द सांगतो की येत्या 13 तारखेला आपण सर्वांनी बूथवर काम करावं लागेल आणि बूथवर काम करत असताना आपल्याबरोबर असणारा कार्यकर्ता आपल्या भागामध्ये आपल्याला थेट ओळखणारा चळवळीचा कार्यकर्ता ओळखणारा त्याला बघून मतदान बाहेर येणार आहे. त्यांना बाहेर काढणं बूथवरच्या माणसांनी त्याला व्यवस्थित आपलं चिन्ह सांगणं त्याचा अनुक्रमांक सांगणं आणि जास्तीत जास्त मतदान रवींद्र दंगेकर या समोर म्हणजे या चिन्हाला मिळालं पाहिजे. तरच या सर्वांची आपल्या सर्वांची संविधान वाचवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपण पार पाडली असं होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये संविधान वाचवण्यासाठी जे आपण एकजूट दाखवलेले ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशीच राहावी, विधानसभेला अशीच राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अविनाशी कांबळे उद्योजक हे आपल्या बरोबर भेटले होते. सर्वांना जय भीम. आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याला संविधान वाचवण्याची आणि आंबेडकर चळवळ याच्या कार्यकर्त्याची जबाबदारी संविधान वाचवणं. पण आता आपल्या समोर बीजेपी तर आहे, सरळ सरळ बीजेपी दिसतीये, पण बीजेपीच्या अप्रत्यक्ष मदत होईल असे काही 1-2 पक्ष आहेत. तर यावेळेस आपण आपल्या भावना भरपूर लोकांना आपल्याला रिस्पेक्ट आहे आंबेडकर घराण्याशी, पण यावेळेस जर विरोधच येणार नाही आणि तिकडे आपलं मत जाऊन जर बीजेपीला मदत होणार असेल तर आपण सर्वांनी जे लोक आपण तर सगळे 100% महाविकास आघाडीला मदत करणार आहे. पण ज्या लोकांच्या मनात थोडाफार आहे की बाबा वंचितला मतदान करायला पाहिजे तर त्यांचं मत आपल्याला कन्वर्ट करून जास्तीत जास्त महाविकास आघाडीला कसं मतदान होईल याचा प्रयत्न करायला पाहिजे. जय हिंद. या ठिकाणी काँग्रेस पक्षाची माजी नगरसेवक नंदनजी गोवाल आले ते आपण बरोबर सर्व महापुरुषांना वंदन करून आजच्या या मीटिंगला उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री केदार साहेब, मुंबईचे आणि सर्वांचे आता या ठिकाणी आपल्याला त्यामुळे सांगितलं की मतदान हे वंचितचं मतदान आपल्याकडे कसं घ्यायचं हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण की भाजपचे अनेक लोक जाहीरपणे बोलले की आम्हाला एक घटना बांधायची आणि घटना बांधायची असे त्यांना बहुमत आणायचे आणि या ठिकाणी वंचितचा जो उमेदवार आहे तो वंचित आहे, नाव वंचित आहे, उमेदवार वंचित आहे का तो वंचित नाही, वंचिताला उमेदवार केली नाही, त्याला मतदान करण्याची काही गरज नाही. आणि वंचितला मतदान करणं म्हणजे भाजपचे हात बळकट करणं हे पुढे काकाशेचं वंचित याचा एक उमेदवार आहे त्याला सुद्धा मतदान करणं म्हणजे भाजपला मदत करणं आणि हे आपल्या सर्वांची करायचं आहे. कारण की ठीक आहे बाबासाहेबांचे नातू आहे त्याचा आमचा आदर आहे, परंतु आज त्यांचा जो निर्णय अत्यंत चुकीचा निर्णय आणि त्यांच्यामुळे काँग्रेसला जर नुकसान होत असेल आणि जागेवरची शक्ती मिळत असेल तर या ठिकाणी आपल्याला यावेळेस वंचितला अजिबात बाबासाहेबांना आपल्याला माहिती की घटना वाचवण्याचं काम हे आपले कारण घटना आपल्या बापात गेली आणि ती वाचवणं ही आपली जबाबदारी आणि ती जर वाचवायची असेल तर यावेळेस वंचितचा अजिबात विचार करू नका. आणि यावेळेस आपल्या भागातील म्हणजे आपल्या जो शिवाजीनगर मतदारसंघ, पनोती मतदारसंघ, भवानी मतदारसंघ हे सगळे काँग्रेसचे मागे गेले आणि या ठिकाणी ज्या मोठमोठे स्तंभ आहेत तिथं जे आपली मुद्दे आहेत त्या ठिकाणी आपण सांगायला पाहिजे. त्या वंचितच्या मतदान जर दिलं तर ते मत मोदीकडे जाणार आहे
त्याच्यामुळे वंचितला मतदान न करण्याची जबाबदारी ही आपली आपण सर्वांनी पार पाडायला पाहिजे. आपापल्या भागातील सगळ्या आपल्याला संघटना आहे. उद्धव बिहारी त्या ठिकाणी जाऊन आपण आता ही चर्चेवरती 3-4 दिवस आहे त्याच्यामध्ये आपण जाऊन सगळ्यांना सांगायला पाहिजे किंवा वंचितला मतदान केलं म्हणजे मोदी आणि मोदीला मतदान केलं म्हणजे घटना संपवली. हे सुद्धा आपण लक्षात ठेवून यावेळेस काम केलं पाहिजे. या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी आपण आणि सगळे काम करतो. सुजित भाऊ यादव बोलतील, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. महासार्वजनिक भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या रिपब्लिकन व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने जे रवींद्र दंगेकर यांना पाठिंबा देण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झाली आहेत आणि त्या बैठकीसाठी ज्यांचा पायगुण चांगला आहे तो आपण सगळ्यांनी बघितला कसब्याच्या निवडणुकीमध्ये. कारण ते असे शेवटच्या 10 दिवस त्या ठिकाणी कसब्याच्या निवडणुकीमध्ये आले होते आणि आजही लोकसभेच्या निवडणुकीत आले ते माजी मंत्री सुनील केदार साहेब. त्याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे, पण आपण गाफील राहून चालणार नाही. त्याच्यामुळे मी जास्त भाषण न करता 2 सूचना या ठिकाणी मांडणार आहे. राहुलजी शैलेंद्र मोरे आणि आमचे जगताप आणि सर्व पाठिंबा दिलेले या ठिकाणी रिपब्लिकन चळवळीतील सर्व घटक पक्ष पुणे शहरामध्ये ज्या ज्या वेळी इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळी तुमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी लक्षात ठेवलं जाईल. त्याचं कारण हेगडे सारखा एक किडा गेल्या अनेक वर्षापासून बोलतोय 400 जागा मिळाल्या तर संविधान आम्ही बदलू आणि असं असताना रिपब्लिकन आठवडी गट सारखे पक्ष जर त्या ठिकाणी निळे पट्टे टाकून निळे झेडे घालून जर त्या ठिकाणी प्रचार करत असतील तो त्यांच्यासारखे दुर्दैवी कुणी नाहीत असं मला वाटतं आणि त्यांना पाठिंबा देणारे सुद्धा. त्याच्यामुळे आपण आपली आता एवढी जबाबदारी 4 दिवस राहिले. 4 दिवसामध्ये आम्ही संध्याकाळी आम्ही 6 सभाच्या ठिकाणी काँग्रेस सभा ठेवलेली आहे. आपल्याला त्या ठिकाणी आता विभागाने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांमधून वंचितचं मतदान कधी कमी होईल. जर आपण ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलो आणि त्या लोकांच्या डोक्यातनं जर ते विचार काढले, कारण अजूनही काही लोक त्या ठिकाणी त्यांना मानणार वगैरे, परंतु आता आपण त्यांचे विचार डायव्हर्ट केले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला इतर झोपडपट्ट्या होऊन आपले भाग आहे. जास्त नाही, 20 सभा होती, 20 ते 30 कॉर्नर सभा होती. एलईडी वरती आपण सभा घेऊ. एलईडी वरच्या सभांना काही परवानगीची गरज लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही 10-20 स्पॉट तयार करा. आजही माझी तुम्हाला विनंती आहे की ताळीवाला रोडला 3 सभा आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना मी तुम्हाला मेसेज सकाळी पाठवलाय. तुम्ही त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी भाजपच्या विरोधात आणि वंचितच्या विरोधात जर नाव उठवली तर खऱ्या अर्थाने धंगेकरांना त्या ठिकाणी त्या झोपडपट्ट्यांमधनं बंद पडणार आहे. आणि एक शेवटची सूचना केदार साहेबांना या ठिकाणी करतो. काँग्रेस या ठिकाणी टॅगलाईन आहे आपल्या सभेची, हीच वेळ आहे संविधान वाचवण्याची. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री आदरणीय सुनील केदार साहेब या कार्यक्रमाला आणि सर्वात महत्वाचं आपल्या सगळ्यांच्या भूमिका आणि आपलं काम काय काय आहे हे जाणून घ्यायला या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करते. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना, मग ते काँग्रेस म्हणजे ही चळवळीची कार्यकर्ते 25 वर्ष चळवळीत आहे. अनेक सभांना चळवळीच्याच लोकांना केला जातो, चळवळीत समोर बसलेल्यांना केला जातो, पण आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष, दलित संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षातील तुम्ही जमलेल्या सर्व भावांना आणि बहिणींना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आणि ही जी निळी पट्टी आहे, आताच माझ्या 2-3 भावांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की आमच्यातली काही लोक जातात
आणि संविधान विरोधी संघ परिवाराच्या बाजूनी त्यांच्याकडे झेंडे विकतात। तर आम्हाला एक सांगावंसं वाटतं की ही निळी पट्टी आणि आमचा निळा झेंडा हा आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान आहे आणि स्वाभिमानाला किंमत नसते, ती कधीच विकली जात नाही। त्यामुळे इथे बसलेला प्रत्येक जण स्वाभिमानाने फक्त आणि फक्त संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे म्हणून जमलेला आहे। त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने सलाम आहे। आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। माझे नेते आदरणीय राहुलजी डंबाळे यांनी मगाशी सांगितलं की आपल्याला चर्चा करायची आहे की संविधान वाचलं पाहिजे आणि संविधान वाचण्यासाठी या देशामध्ये रंगाबिल्लाची जी जोडी बसलेली आहे की जे धर्मांतराचं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करतंय त्यांना त्यांच्या खुर्चीवरनं सरकटून खाली उतरवायचं असेल तर मताची ताकद कुठल्याही प्रकारचं डिवायडेशन न होता खऱ्या अर्थाने या देशामध्ये पुन्हा एकदा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय या संविधानाच्या चौकट आहे ती मजबूत करण्यासाठी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जीवाची बाजी लावत जीवाची पर्वा न करता फिरणाऱ्या आदरणीय राहुलजी गांधींना जर प्रधानमंत्री पदाचा चेहरा आपल्याला बनवायचा असेल आणि संविधानाची चौकट मजबूत करायची असेल तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आपण आता काही जणांनी उल्लेख केला, मला त्या पक्षाचा उल्लेख करावासा वाटत नाही की यांची होता आपल्यावर वाईट। मला खात्री आहे की ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचं संविधान जपणं गरजेचं वाटतं, या देशाचं सार्वभौमत्व जपणं महत्वाचं वाटतं, या देशाचा एकसंघपणा जपणं महत्वाचं वाटतं आणि भविष्यातल्या आमच्या शाळेत जाणाऱ्या पिढ्यांनी भारत माझा देश आहे आणि सर्वजण माझे भाऊ बहीण आहेत हे प्रतिज्ञा म्हणण्यासाठी फार महत्वाची भूमिका त्यांना बजावायची वाटते। ते कदापि अशा पक्षांना मतदान करणार नाही। रक्ताच्या वारसदारांचा आम्हाला अभिमान आहे, कायम राहील, भविष्यातही तो असेल, पण आम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत हे आपण समजून घेतले पाहिजे। विचारांचा वारसा चालवणारा हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा माणूस हे आपण समजून घेतलं पाहिजे। आपण सर्वजण अनेक ठिकाणी विविध वस्त्यांमधून विविध ठिकाणी अनेक मतदारसंघात फिरतोय। हे फिरत असताना आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यामध्ये आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लिम समुदाय असेल, आमची ही 6वी मीटिंग आहे। अल्पसंख्याकांपासून ख्रिश्चन मायनॉरिटी सगळ्यांच्या आमच्या मिटिंगा झालेल्या आहेत, मोठी आमच्या परिषदा झालेल्या आहेत। याच्यातनं आपण ज्यावेळी आपल्याशी संबंधित असलेल्या तळागाळातल्या माणसापर्यंत जातो त्यावेळी त्यांना आपण काही गोष्टी सांगितल्या पाहिजे। जे मोदीजी ओबीसी आहेत, धार्मिक ध्रुवीकरण तर करतात, हिंदू का राज्य म्हणतात, हिंदू राष्ट्र बनवायची स्वप्न पाहतात, पण खऱ्या अर्थाने या देशातला संपूर्ण जो धार्मिक समुदाय आहे त्यांचं असुरक्षिततेचं वातावरण त्यांना कसं करता येईल याकडे ते जास्त लक्ष देत आहेत। हे करत असताना आपल्या मुस्लिम बांधवांना जाणीवपूर्वक सीएए, एनआरसीच्या मुद्द्यांवर, हिजाबच्या मुद्द्यांवर आणि आणखीन काही धर्मांतरण, आपल्या ख्रिश्चन बांधवांना धर्मांतर बंदीच्या कायद्यांवर, समान नागरी कायद्यांवर जाणीवपूर्वक घाबरवलं जातं, त्यांच्यावर दबाव टाकला जातो, त्यांच्यावर दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांचा जो वोट बँक आहे त्यांना दाखवलं जातं अल्पसंख्याकांना आम्ही दाबू शकतो, अल्पसंख्याकांना आम्ही चिरडू शकतो आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला मतदान करावं लागेल। आपल्याला आपल्या वाड्या वस्त्यात जात असताना अल्पसंख्याक बांधवाला मजबूती देण्याचं काम, त्याच्या सुरक्षिततेची हमी देणारी खऱ्या अर्थाने जी गॅरंटी आहे ती राहुलजी गांधींच्या शब्दातनं, भाषणातनं आपण सगळ्यांनी ऐकलेली जी गॅरंटी आहे ते देण्याचं काम आपण केलं पाहिजे। बऱ्याच दिवसापासून आपण शब्द ऐकतो मोदीची गॅरंटी, मोदीची, काही नाही, चायनाची गॅरंटी की जी कधी कामाला येत नाही। जे चायनाला लाल दाखवणार होते तसे घालून बसलेले आपण पाहिलेले आहेत। ज्या आमच्या मुस्लिम बांधवांना देशभक्तीची सर्टिफिकेट वाटत तिथली संघी प्रणाली फिरत आहे, मला हसू येतं त्या लोकांचं की ज्यांनी इंग्रजांकडे माफीनामे लिहून टाकले ते आमच्या मुस्लिम बांधवांकडे देशप्रेमाची सर्टिफिकेट वाटतात की ज्यांना माहित नाही की अशफाकुल्ला खान सारखा माणूस या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा फाशीला गेलेला आहे। त्याचबरोबर या समाजामध्ये असणाऱ्या, या देशामध्ये असणाऱ्या बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन या समुदायाला जाणीवपूर्वक तुमच्या खाण्यापर्यंत, तुमच्या कपडे घालण्यापर्यंत आणि तुमच्या धर्म स्वीकारण्याच्या स्वातंत्र्यापासून तुम्हाला वंचित केलं जातं। आणि त्याच बरोबरीनं प्रत्येक आपण भाजपी लोकांच्या भाषणात ऐकतोय, कदाचित ही शेवटची इलेक्शन असेल। भाजप
संपूर्ण एकशाही आणि हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल करत येत आहे. आणि ही जर वाटचाल आपल्याला थांबवायची असेल, लोकांची सत्ता, देश हा सार्वभौमत्व जर टिकवायचं असेल, तर मला असं वाटतं की ज्या स्वातंत्र्याची लढाई याच्या आधी झालेली आहे, तशीच स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे. या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं रक्त असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान दिलं पाहिजे. आणि रंगाबिल्लाची ही धार्मिक ध्रुवीकरण करणारी ही जोडी जी बसलेली आहे, ही देशातलं हस्तांतर करून उलथवून लावली पाहिजे, अशी अपेक्षा आणि आशा या ठिकाणी बाळगते. आणि आदरणीय सुनील भाऊ केदार यांना विनंती करते की आपण आता सुनील भाऊंनी ही सूचना महत्वाची सांगितली, ती खास लक्षात ठेवावी की कारण काय झालं होतं भाऊ की बऱ्याच वेळा नक्की बऱ्याच वेळा आम्हाला गृहीत धरलं जातं. तर गृहीत न धरता फक्त इलेक्शन झाली की विषय संपला असं नाही. आपल्याला आमदारकीच्या इलेक्शन पार पाडायच्यात. त्यामुळे ही जी कडी आहे, हे हातातले हात आहेत, हे अजून मजबूत केले पाहिजे. हीच फक्त या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद. मी अनेक मान्यवरांच्या ठिकाणी माफी मागतो आणि यानंतर काँग्रेस पक्षाचे केंद्राचे अध्यक्ष आम्ही आपल्या मनोबल व्यक्त करू. आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटनांनी आज जो पुण्याच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय रवींद्र धंगेकर यांना पाठिंबाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाला उपस्थित मी खरं तर सांगतो की महाराष्ट्रामधून नागपूर जिल्ह्यामधून सर्वात पहिले जर फडणवीसांच्या विरोधात जर कोणी दंड ठोकले ते व्यक्ती म्हणजे आमदार सुनील भाऊ केदार. आपल्या सर्वांकडून आपण स्वागत करतो. यानंतर उपस्थित सर्वच चळवळीतील व्यक्ती आदरणीय रजनीताई त्रिभुवनजी, दादाताई राजगुरू, कनवजी चव्हाण व आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे बंधू राहुलजी डब्बाळ. 2024 ची निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे व निवडणूक चालू असताना खरं तर जेव्हा काही लोकशाहीमध्ये निवडणूक चालू होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा हक्क आपल्या सर्वांना दिलेला आहे, त्या मतदानाचा हक्क बजावताना निवडणूक चालू झाल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांना छातीमध्ये भरती पडली या निवडणुकांमध्ये काय होईल. परंतु आताची जर सध्याची परिस्थिती आपण सर्वांनी बघितली तर निवडणूक चालू झाल्या या देशाच्या 2 नेत्यांनी आपल्या सर्वांसमोर बोलणं चालू केलं की अबकी बार 400 पार. अरे अजून इलेक्शन चालू झाले नाही, प्रचार झाला नाही, आपण लोकांमध्ये गेले नाही, आपण लोकांना सांगितलं नाही की आपण सर्वांसाठी काय करणार, आपण प्रत्येक समाजाच्या व्यक्तीसाठी काय करणार, आपण लोकांचा कौल जाणून घेतला नाही. आणि इलेक्शन चालू व्हायच्या अगोदरच आपण म्हणता की अबकी बार 400 पार. म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा हक्क लोकांना दिला त्याला तुम्ही मानत नाही, म्हणजे संविधानाला तुम्ही मानत नाही. सुनील भाऊ, ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि यावर आपण सर्वांनी चळवळीतील सर्व व्यक्तींनी लक्ष दिलं पाहिजे की कशा पद्धतीने सगळ्यात पहिला संविधानावर वार जर पुण्याच्या माध्यमातून करण्यात आला तर तो केंद्र सरकारच्या मोदी शहाच्या माध्यमातून देशामध्ये करण्यात आला. मला इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींचं आभार व्यक्त करायचा. आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार आपल्याला म्हणतो, जबाबदारी म्हणतो. कारण रक्ताचे वारसदार अनेक वेळा धोका देतात पण विचारांचे वारसदार कधीही धोका देत नाही असं मला कुठेतरी वाटतं. आज आपण सर्वजण म्हणतो की मोदी आणि शहानी काय पद्धतीने आपल्या चळवळीवर हल्ले केले, काय काय केलं, परंतु मला आपल्या सर्वांना सांगायचं काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा कोणतरी जबाबदारी आहे. या लोकसभेमध्ये जर काँग्रेस पक्ष निवडून आला तर आपल्या चळवळीतील लोकांसाठी, या देशाच्या भवितव्यासाठी, या देशाच्या युवकांसाठी आपण सर्वजण काय करणार आहोत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सांगतो आपल्या सर्वांना राज्यसभा दिलेली आज पूर्ण देशामध्ये जर काँग्रेस पक्षाची सरकार आली तर देशामध्ये जे करोडो बेरोजगार मोदी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत तर सर्व बेरोजगारांना ज्यांची डिग्री झालेली आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना पहिली नोकरी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की 15 मार्च 2024च्या अगोदरचे जे काही शैक्षणिक लोन
आपण सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी काढलेले होते ते सर्व सरसकट आपण माफ करणार आहोत. मला सांगायचं हा क्रांतिकारी निर्णय आहे. देशाच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये आदरणीय राजीव गांधींची नंतर जर कोणी आता निर्णय विद्यार्थ्यांसाठी आणि देशाच्या युवकांसाठी घेतला असेल तर राहुलजी गांधी यांनी घेतला आहे. मला आपल्या सर्वांना सांगायचं की मला माहित नाही की आपल्याला सर्वांना माहित आहे की नाही, राहुलजी गांधी यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना रोहित वेमुला ऍक्ट हा आपल्या सर्वांना सांगितलेला आहे. रोहित वेमुला कोण आहे? रोहित वेमुला ऍक्ट आहे. मला 2 मिनिटं आपल्या सर्वांचा वेळ घ्यायचा आहे. रोहित वेमुला हा एक आपल्या चळवळीतील विद्यार्थी होता. 10 वर्षापूर्वी जेव्हा बीजेपीची सरकार आली तेव्हा स्कॉलरशिपच्या माध्यमातून जी काही मिनिस्ट्री असते त्याची नेता त्याची मिनिस्टर ती स्मृती इराणी होती. रोहित वेमुलाला किती दिवसांनी किती वर्षांनी त्याची स्कॉलरशिप बीजेपी सरकारच्या माध्यमातून देण्यात येत होती. त्यांनी अनेक वेळा स्मृती इराणींना पत्र लिहिलं, आंबेडकर साहेबांनी आम्हाला कशा पद्धतीने संविधान दिलं, आम्हाला शिक्षणाचा हक्क दिला हे त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु स्मृती इराणींनी कुठं सुद्धा आपल्या चळवळीतील एका विद्यार्थ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. अक्षरशः रोहित वेमुलांनी वैतागून आत्महत्या केली. आज राहुलजी गांधी यांनी देशामध्ये जी परिस्थिती स्कॉलरशिप संदर्भात विद्यार्थ्यांची चालू आहे ती बघत असताना आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की जर देशामध्ये काँग्रेस पक्षाची सरकार आली तर आम्ही रोहित वेमुला ऍक्ट आणू आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क दिला होता, स्कॉलरशिपचा हक्क दिला होता, तो हक्क आम्ही परत या देशातील सर्व चळवळीतील विद्यार्थ्यांना देऊ. सुनील भाऊ, पुणे जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या जिल्ह्यामध्ये आपली स्वराज्याची लढाईची पेरणी केली होती. मला आपल्याला सांगायचे की या देशामध्ये 2 महामानव होऊन गेले. स्वातंत्र्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये स्वराज्याच्या लढाईसाठी एक हत्यार दिलं होतं की होती तलवार. ते मुघलांच्या ज्या पद्धतीने ते लोकांवर अन्याय करत होते त्यासाठी मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला एक खूप मोठं हत्यार स्वातंत्र्यानंतर दिलेलं आहे, ते म्हणजे मतदानाचा हक्क. आणि आपल्या सर्वांना हा मतदानाचा हक्क या निवडणुकीमध्ये नक्की वाजवायचा आहे. आपले पुणे शहराचे उमेदवार आहेत आदरणीय रवींद्र भाऊ कुंभेकर, त्याबद्दल सर्वांनाच चांगली माहिती आहे. आपल्या भावाचा माणूस, आपल्याला नेहमी मदतीसाठी येणारा माणूस. आपण सर्वांनी ठरवायचं आहे की आपल्याला बीजेपीच्या व्यक्तीला मतदान करायचंय. त्यांनी मेट्रोच्या माध्यमातून पुणे शहराच्या सर्व लोकांची लूट केली तर पुणे शहरातील त्या रवींद्र दंगेकरला मतदान करायचंय. ज्यांनी पुणे शहरातील प्रत्येक गोरगरीब लोकांच्या घरामध्ये काहीही अडचण आली तर त्याच्यासाठी धावून जाणाऱ्या व्यक्तीला आपण सर्वांनी मदत करायची. मी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या ठिकाणी अनेक मान्यवरांची परत एकदा माफी मागतो आणि समारोप करण्यात म्हणजे समारोपीय भाषण करण्यापूर्वी माझी भूमिका या ठिकाणी मांडतो. या बैठकीसाठी मार्गदर्शन करायला उपस्थित असलेले सुनीलजी केदार साहेब यांच्या समोर मी आपल्या सर्वांच्या वतीने बोलतोय, प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय. आदरणीय भाऊ, मी तुम्हाला सुरुवातीच्या शब्दात आश्वस्त करतो, आम्ही या ठिकाणी बसलेले सर्व आंबेडकरी कार्यकर्ते हे आमच्या नेत्यावर प्रेम करणारे आहोत आणि आमचा समाज आमच्या नेत्यांवर, राजकीय नेत्यांवर खूप प्रेम करणार आहे. आमच्या पक्षावर सुद्धा खूप प्रेम आहे. आमच्या चळवळीवर सुद्धा खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी नेते सांगतील ती भूमिका आम्ही नेहमी घेत असतो. मी समाजाचं बोलतो, फक्त इथलं नाही बोलत. पण त्यात एक सुधारणा आहे आणखीन मोठी की नेत्यावर, पक्षावर, चळवळीवर आमचं जितकं प्रेम आहे त्याचा 1000 पट प्रेम हे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचारांमध्ये आहेत, त्यांच्या लेखणीमध्ये आहेत आणि झालंच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या देशामध्ये भारताच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाची सेवा करत. नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल 10 वर्षाचा मी पाहतोय. मी देशभर फिरतोय आणि मग माझी खात्री होते, पूर्ण खात्री होते की भारताचं संविधान धोक्यात आहे. हा केवळ राजकीय चर्चेचा विषय नाही. भारताचं संविधान धोक्यात आहे
हे वास्तव आहे, त्याची जाणीव पदोपदी गेल्या 10 वर्षांमध्ये आम्हाला दिलेली आहे. मी त्याच्या पुढचं धाडसानं बोलू का? खरं भारताचं संविधान धोक्यात आहे असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान या नरेंद्र मोदींच्या सरकारनं पॅरलाइज केलेलं आहे आणि ते संपुष्टात आणलेलं आहे बऱ्यापैकी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मला या ठिकाणी सांगायचं, एखादं संविधान कितीही चांगलं असलं पण ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर ते संविधान काय होतं? बाबासाहेबांनी सांगितले ते वाईटच ठरतं, ते संपुष्टातच येतं. नरेंद्र मोदी संविधान चांगलं राबवतं असं कुणाचंच मत नाही, कुणाचंच मत नाही, भाजपवाल्यांचं सुद्धा मत नाही. त्यामुळे या देशाचं संविधान जे धोक्यात आहे ते धोक्यातलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही प्रतिबद्ध आहोत. काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर काँग्रेसला आमच्या खांद्यावर घेऊन आम्ही या धर्मांध शक्तीचा पराभव करण्यासाठी सक्षमपणे उभे राहिलो. सुवर्णांनी सांगितलं ही आमची 5वी बैठक आहे. या बैठकीचं वैशिष्ट्य सांगतो भाऊ तुम्हाला. माझे सहकारी मित्र या ठिकाणी मोरे साहेब आहेत, अशोक जगताप साहेब या ठिकाणी आहेत, जीवन घोंगडे आहेत, अनेक कार्यकर्ते आमचे आहेत आंबेडकरी चळवळीतले या ठिकाणी, आनंद कांबळे साहेब आहेत. ह्या सर्व बैठका ज्या आहेत ना भाऊ, या सर्व बैठका उमेदवाराशिवाय होत आहेत. या सर्व बैठका काँग्रेस पक्षाच्या सहयोगाशिवाय होत आहेत. कोणताही सहयोग नाही. कारण का? आम्हाला एक गोष्ट जाणीव आहे की संविधान आणि संविधानाची गोष्ट अनेक लोक करतायत, सगळेच करतायत, पण संविधानाचा DNA हा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आहे. आंबेडकरी कार्यकर्त्यांचा DNA हा संविधान आहे. त्याला संविधानाच्या पुढे काही कोणी सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच आश्वस्त करतो की आंबेडकरी समुदायाची मतं कोणत्याही परिस्थितीमध्ये थेट म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपला जाणार नाहीत, तर ते भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस इंडिया अलायन्सच्याच उमेदवारांना जातील, हे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो. आणि ही माझी एकट्याची भूमिका नाही. मी समाजामध्ये फिरतो, बोलतो, चर्चा करतो. आमच्याकडे पक्ष आहे, विशेषतः वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी उल्लेख झाला. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले यांच्या पक्षाचा विषय झाला. ते पक्ष म्हणजे समाज नाही, समाजाचे ते पक्ष आहेत, समाजातले ते पक्ष आहेत. त्यांची भूमिका आहे, त्यांना निवडणुका लढण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत. पण आता या दोनही पक्षांचा चळवळ म्हणून विचार शिल्लक आहे का? का निवडणुकांसाठी एक पक्ष बिनशर्त पाठिंबा देतो, बिनशर्त म्हणजे स्वार्थ दडलेलाच आहे आणि तो सगळ्यांसमोर आलेला आहे, आणि दुसरा पक्ष स्वाभिमानाच्या नावाखाली इमोशनल ड्रामा करून आंबेडकरी समाजाची मतं किंबहुना संविधान विचारांची मतं ही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतोय का? हे देखील आंबेडकरी समाजाला समजलेलं आहे. आज आम्ही पाहतो, मगाशी उल्लेख झाला पुण्यातल्या उमेदवाराचा. कोण उमेदवार आहे? तो उमेदवार आहे जो उमेदवार हुकुमशाहीची ठोकशाहीची भाषा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आलेला आहे. आणि तो आता आम्हाला आंबेडकरी चळवळ सांगणार. आंबेडकरी विचारधारेच्या जोरावर आम्ही इंडिया अलायन्सला पाठिंबा दिला तर आमच्या कार्यकर्त्यांना तो मतदार ठरवलं. त्याचं काय मला गणित कळत नाही. हरकत नाही, मी सांगतो, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. परंतु समाज म्हणून जर तुम्ही भूमिका मांडत असाल, पक्ष म्हणून तुमची भूमिका मान्य आहे, पक्ष म्हणून तुमचा ध्रुवीकरणाचा विचार देखील आम्ही एक्सेप्ट केला. जिथं भाजपशी लढायचंय तिथं भाजपच्या बगलबत्त्यांची सुद्धा लढायची आमची तयारी, त्यामुळे आम्हाला त्याची भीती नाही. पण ज्या वेळेला समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी तुम्ही नातं सांगता त्यावेळेला तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांशी प्रार्थना करता येणार नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आम्ही आमची सर्व प्रचार मोहिमा या काँग्रेसच्या सहकार्याशिवाय चालवतोय. आता चाललंय जीएसटी मुळे आमच्याकडे सगळी बिलं उपलब्ध आहेत, जो काही खर्च होतो त्याची.
आणि स्वतःच्या पैशाने ही भूमिका व्यक्तो आणि तरी आमच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. काहीही कारण नाही शंका व्यक्त करण्याची. त्या शंका व्यक्त करणाऱ्या लोकांना आम्हाला एवढंच सांगायचं थांबायचंय की वंचित बहुजन आघाडी असो किंवा रिपब्लिकन पक्षाचा 18 गट असो, हे सातत्यानं आमची आंदोलनं करतात. म्हणजे काँग्रेस अलायन्सच्या पाठिंब्याला देणाऱ्या लोकांची, विशेषतः काँग्रेसने तर जरा जास्तच टार्गेट केले. त्यांना मी एकच सांगितलं, आमची चर्चा झाली भाऊ, त्यांनी एक छान शब्द काढला होता, सालगडी. म्हणजे काँग्रेसचे जे काम करतील ते सालगडी. मी म्हटलं अरे ना, एक नंबर शब्द म्हटलं. या सालगडीपणातलं मला तर काही मिळालं नाही किंवा मला मिळालं, मी विसरून गेलो होतो. मला 2 वेळा खासदारकी मिळाली होती, 1999 ला, 1997 ला 2 वेळा मला खासदारकी मिळाली होती. अरे काय बोलतोय आपण, कुठे बोलतोय आपण? ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर तुम्ही संसदेत गेले, संसदेचं तोंड बघितलं, संसदेत बसणार. तुमच्या राजकीय विचारधारेच्या विरोधामुळे आज तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना घाण टाकून एकमेकांच्या विरोधामध्ये वातावरण मनकलुषित करता. अत्यंत वाईट आहे. आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांनी एक वक्तव्य केलं, काय ताजं वक्तव्य, ते नेहमीच गमतीशीर असतं. तर त्यांनी एक छान शब्द वापरला काल, काय बाबासाहेबांना पाडणाऱ्या काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला शिकू द्या. हे 2दा खासदार झाले लोकसभेवर काँग्रेसच्या पाठिंब्यावर, 1दा राज्यसभेवर खासदार झाले आणि हे बाबासाहेब आंबेडकरांना मध्ये आणतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. आंबेडकरी तरुणांनी लक्षात घ्यायचं, या तथाकथित नेत्यांकडे, पक्षाच्या अधिकृत नेत्यांकडे समाजाच्या विकासाचा कोणताच कार्यक्रम नाही, समाजाच्या प्रगतीचं कोणतंच विजन नाही. आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या भावनेचं राजकारण करून आंबेडकरी विचारांची मतं कुजवायची किंवा ती डायव्हर्ट करायची, हे आता आंबेडकरी तरुण चालून घेणार नाही. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाचं संविधान पॅरलाइज करणाऱ्या, या देशाचं संविधान तोडणाऱ्या, या देशामध्ये 405चा नाव आणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी यांना घरात बसण्याचे आधी स्वस्त असलेले हे स्पष्टपणे सांगतो. मी जाता एकच सांगेल, या संविधानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काही व्याधी शेवटच्या टप्प्यामध्ये घडल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या व्याधीमुळे मृत्यूला सामोरं जावं लागलं, त्या सर्व व्याधी या भारताचं संविधान लिहित असताना त्यांनी स्वतःच्या शरीराच्या ज्या हार अपेक्षा केल्या त्यामुळे झालं नाही. आणि म्हणून मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्राणांना त्यागून, आपल्या प्राणांचा बळी देऊन हा भारतीय संविधान जर लिहिलेलं असेल आणि हे संविधान मोडकरीत आणण्याची भाषा होत असताना अशा लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे जे कोणी असतील ते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी द्रोह करणारे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी फारकत घेणारे आहेत. आणि केवळ आणि केवळ त्यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नातं हे इलेक्शन आणि कलेक्शन पुरतं मर्यादित आहे. आणि इलेक्शन आणि कलेक्शन पुरतं त्यांचं नातं जरी असलं तरी या देशातल्या प्रत्येक आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचं जगण्याचं, मरण्याचं, चालण्याचं, पुढे जाण्याचं, प्रगतीचं नातं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबत नव्हे, खांद्याला खांदा लावून नव्हे, तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आमच्या खांद्यावर घेऊन त्याला विजयापर्यंत घेऊन जाऊ, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि माझ्यानंतर मी माननीय मंत्री महोदय श्री भाऊ केदार यांना विनंती करतो त्यांनी निवडणूक मुक्त करावं. आंबेडकरी विचाराचे सन्मान्य नेते सन्मान्य राहुलजी, मंचावर होते सगळे मान्य सामान्य माणसे, मनापासून आभारी, मनापासून ऋणी की आपण या पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार इंद्रनील यांना खासदार म्हणून पाठवण्यासाठी आपण जो एक निश्चय केला
त्याबद्दल सगळ्यांचा हात जोडून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ते आम्ही पुणे आम्हाला विचारांना आम्ही सांगा असं बरोबर नाही. तर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय खडसे साहेब या काँग्रेस पक्षानं नुकतंच महाराष्ट्रातनं ज्याला खासदारकीला पाठवलं सन्मान्य खासदार आंडोले साहेब अमरावतीच्या खासदारकीसाठी उमेदवार सन्मान्य वानखेडेजी मुंबईवरून आता जे खासदारकीचे उमेदवार आहेत रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी मध्ये नाही जनरल मध्ये वर्षात आहे. याच्यावरनं आपल्याला जी गोष्ट कृतीत करून दाखवतो ते शाब्दिक नाहीच. आणि म्हणून मला विरोधकांनी कोणी आम्हाला प्रश्न विचारावा याला उत्तर आम्ही आमच्या पक्षाने कृतीत दिलेलं आहे एवढंच त्या ठिकाणी आपलं सांगतो. मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की संविधान हे आम्हा सगळ्याच आहे. वी इंडियन्स म्हटलं आम्ही भारतीय. संविधानाचं पहिलं जे अक्षर जे आहे आम्ही भारतीय तर आम्ही आलो. तुम्ही आमच्यासोबत असं काही तुझा भाव करू नका आम्ही आलो. हे संविधान नसतं तर आम्ही सुद्धा निवडणुका लढू शकलो नसतो. आम्ही सुद्धा आमच्या शेत वखरत राहिलो असतो तिथं कास्तकरी शेतकरी राहिलो तिथे. सो वी इंडियन्स हा आपलं संविधान आहे. हा देशाचा आत्मा हा देशाचा सन्मान ह्या देशातील सर्वसामान्य सामान्य माणसाला ताकद देणारा हे ग्रंथ हा म्हणजे आपलं संविधान आहे. आणि भारतीय जनता पार्टी फर्स्ट फेज आणि 2 फेज इलेक्शनचे 2 फेज झाल्यानंतर त्या लक्षात आलं की आता आपलं सगळं पितळ उघडं होतं आणि मग ते सांगतात की आम्ही संविधान बदलणार नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्यांच्या पंतप्रधानाला एवढंच विचारतो की इतिहासामध्ये जाऊन थोडं जरा मागं जा आणि आम्हाला सांगा की 2014 मध्ये या देशाचे आपण पंतप्रधान झाला. 17-18 मध्ये पार्लमेंटच्या परिसरामध्ये संविधान पाडण्यात आलं. ते जाळण्यात आलं. त्याच्यावर कोण लोक होते संपूर्ण देशाला माहिती आहे. अजूनही कारवाई होत नाही. तुम्हाला ईडीच्या माध्यमातून कानाकोपऱ्यात सगळी माणसं सापडतात. पण पार्लमेंटच्या परिसरामध्ये तुमचं त्या ठिकाणी संविधान पाडतात जाळतात. तुम्ही साधा एफआयआर दाखल करताय. कोर्टाने इंटरफेअर केल्यानंतर मग एफआयआर दाखल होतो. आणि मग अजूनही तुम्हाला 2024 जाडला तुम्हाला ती माणसं सापडत नाही. याचं उत्तर देशातील लोकांना तुम्ही दिलं पाहिजे. त्या ठिकाणी अंतरच सांगता येईल की संविधानाबद्दल तुमची विचारधारा काय. संविधान निवडणुकीचा विषय नाही का आहे. संविधान या देशाला लोकशाही निवडणुका दिल्या. चंदीगड मध्ये झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये असलेले निकाल त्याच्यामध्ये झालेला उपक्रम त्याच्यामध्ये दाखवलेली लोकशाहीबद्दल निवडणुकीबद्दल घेतलेला निर्णय त्याच्यानंतर काय कोर्टात केलं झाले. पण ज्यांनी हे पाप केलं ज्यांनी हे देशद्रोह केला त्याच्या ना तर देशद्रोहाची कारवाई झाली नाही. त्या ठिकाणी ते तसंच पेंडिंग ठेवलं. साधारणतः लोक विसरून जातील या भूमिकेत त्या ठिकाणी असलेले सरकार आहे. आणि आपण म्हटलं राहुलची गोष्ट तेवढीच केली की संविधानाबद्दल त्यांच्या एक कृती काढल्या तर 12 वाजता 13 तारीख जवळ होईल आपल्यामध्ये. पण हे करावं लागेल आपल्याला. हे आज आम्ही समजा नाही केलं ना तर पुढची जी आपली जनरेशन आहे त्यांना त्याचं महत्व त्याची वास्तुस्थिती त्याचा असं त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये गुरुकिल्ली काय आहे हे समजणार नाही. मी मनापासून आभारी आहे की आपण अशा प्रकारचा आज एक संयुक्त सभा एक संयुक्त आपण बैठक घेतली त्यात केली. पण मी एवढीच विनंती करेन की आम्ही बैठका घेऊ 4च दिवस झालेले आहेत. मागच्या आपण सगळ्यांनी मदत केली मग कुठेतरी खालीचा वाटा उचलू शकलो मी त्यावेळेस पोटनिवडणुकीमध्ये. आता आमच्याकडे 4च दिवस उरलेले आहेत जास्त दिवस नाही. प्रत्येकाने आपापला एरिया ब्लॉक करावा
प्रत्येकानं त्या ठिकाणी एरिया म्हणजे बूथ ब्लॉक करावे. प्रत्येकाने सांगावं की 5 बूथ माझे, ह्या बूथवर मतदान करून घेणे, व्यवस्थित शेवटपर्यंत मतदान करून घेणे, मतदान हे 70% वरती करून घेणे. सगळे मत हे संविधान सांभाळण्यासाठी आम्ही करतो आहे, संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही मतदान करतो आहे, ही भूमिका निरीक्षेने आपण मतदान करून घेणं, अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी सगळ्या कृती आपल्याकडे मला अपेक्षित आहे. आपण करा अशा प्रकारे आपल्याकडे विश्वास व्यक्त करतो. ताईने आपल्या भाषणाचं काही गोष्टी सांगितले, काँग्रेसवाले विसरून जातात, आम्ही विसरत नाही. त्या ठिकाणी आम्ही लिहूनच घेऊन जाऊ, वेळप्रसंगी लिहून त्या ठिकाणी पाठवू, कारण आम्ही कृतीचं त्याचं उत्तर देतो. मी अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे. ताई आपलं मनापासून आभारी. आपण समाजाला त्या गोष्टी जाण करून दिली की एका त्या ठिकाणी विशिष्ट जागेवर पोहोचले असताना संविधानाची ताकद काय आहे आणि म्हणून आपण त्या विशिष्ट जागेवर पोहोचला. त्याबद्दल आपलं मनापासून आपले कौतुक करतो. पण आज आपण जी विचारधारा मांडली, ती विचारधारा मांडत असताना आपल्या आईने आपल्याला जे संस्कार घडवले तिचं सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी आभार मानले पाहिजे. तेवढे संस्कारच महत्वाचे असतात त्या ठिकाणी, तिचे मनापासून आभार मानतो. पण आज आम्हा सगळ्या भारतीयांचं, वी द इंडियन्स, पहिली लाईन आहे, आम्ही भारतीय, वी द इंडियन्स, आम्हा सगळ्या भारतीयांचं हे आमचं जे आहे दैवत, हे दैवत सांभाळण्याची आमची सगळ्याची कर्तबगारी आहे. ती कर्तबगारी पार पाडण्यामध्ये आम्ही कुठेही त्याने कमी पडणार नाही. या संविधानाने महिलांना सुद्धा तीच ताकद दिली आहे प्रश्न विचारायचा. हे सगळं आपल्याला सांगून ठेवायचं असेल तर आज कर्तव्यासाठी या देशामध्ये उभं झालं पाहिजे, अशा प्रकारचं मन व्यक्त करतो. आणि धनगरकरांच्या माध्यमातून आम्ही ह्या पुण्यातले लोक, पश्चिम महाराष्ट्राचे लोक कुठेही कमी पडणार नाही संविधान सांभाळण्यामध्ये. ती आपली प्रचिती पूर्ण देशाला होऊ द्यावी आणि आपण द्यालच असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. आणि आपण जे सांगितलं जीएसटीचं बिल, ते नक्कीच त्या काही गोष्टी कोड लँग्वेज असतात, त्याची मी दखल केलंच नाही अशातला भाग नाही. तर मी सुद्धा निवडणुका लढतो त्याची आम्ही काळजी घेऊ. पुढे मात्र आपल्याला जीएसटीच्या बिलाची बोलण्याची वेळ आपल्याला येणार नाही असं खात्रीला आपल्याला सांगतो. आपण आम्हाला बोलवलं, आपण आमचा तो मान सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो. पण असंच पोटनिवडणुकीसाठी सुद्धाही आपण माझ्या सुप्रीमकोर्टाला आशीर्वाद द्यावा आणि धनगरकरांना तिथे पाठवण्यासाठी मला पुन्हा माझ्या खारीचा वाटा उचलू द्यावा अशी विनंती करतो.